मस्त कुर्रुम कुर्रुम कुरकुरीत खारे दाणे झालेत ना, अगदी एसटी स्टँड किंवा गाड्यावर मिळतात तसेच कुरकुरीत. घरी करायला सुद्धा खूप सोपे आहेत बरं का. कसे करायचे? अहो एकदम सोपी रेसिपी आहे, चला करूया. नमस्कार यूट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त कुर्रुम कुर्रुम खारे शेंगदाणे म्हणजेच खारे दाणे. तर मला आठवतंय पूर्वी आमच्या गावामध्ये एकच भट्टी होती आणि माझी आई किंवा सगळ्यांच्याच आया शेंगदाणे फुटाणे किंवा नागपंचमी आली की ज्वारी भट्टीवर घेऊन जायच्या आणि तिथून त्या फोडून किंवा भाजून आणायच्या. नागपंचमीला तर लाह्या असायच्याच, पण इतर वेळी फुटाणे आणि शेंगदाणे ठरलेले असायचे आणि तोच आपला मधल्या वेळेचा खाऊ, पौष्टिक आणि रुचकर. पण नंतर भट्टी बंद झाली तसं आईने घरीच करायला सुरुवात केली. तर आज आपण तीच रेसिपी बघणार आहोत. घरच्या घरी मस्त कुर्रुम कुर्रुम खारे दाणे कसे करायचे ते बघूयात. तर त्यासाठी फार काही साहित्य लागत नाही, आपल्याला फक्त लागतात ते शेंगदाणे. तर इथं शेंगदाणे वापरताना तुम्ही बघितलं असेल तर खारे दाणे शक्यतो मोठे असतात. आपल्याकडे सुद्धा बघा दोन क्वालिटीचे शेंगदाणे मिळतात. एक असतात ते पांढरट आणि छोटे असतात आणि दुसरे हे सोलापुरी शेंगदाणे जसे एकदम डार्क रंगावर असतात आणि थोडेसे मोठे असतात. हे शेंगदाणे आपल्याला खारे दाणे बनवण्यासाठी वापरायचे आहेत. जे साधे दाणे आहेत ते सुद्धा वापरू शकतो, पण याचे खारे शेंगदाणे चवीला जास्त चांगले लागतात. तर इथं मी हे खारे दाणे घेतलेले आहेत. साधारण 1-2 कप खारे शेंगदाणे असतील. तर आता खारे शेंगदाणे करायचे तर हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे गरम पाण्यातनं उकळून घ्यायचे. तर त्यासाठी इथं मी शेंगदाणे व्यवस्थित बुडतील एवढं पाणी उकळायला ठेवले. आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि गॅस मोठा करून पाण्याला उकळी आणू. तर पाण्याला आता उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आली की आपण गॅस कमी करूयात आणि यामध्ये हे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे जवळपास अर्धा किलो आहेत. आता या अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला 6 मोठे चमचे मीठ घालायचे, म्हणजे 6 टेबलस्पून मीठ घालायचं. गॅस आता वाढवूयात. शेंगदाणे टाकल्यामुळे याचं तापमान कमी झालं आहे. आता याला परत उकळी आणू. तर हे बघा आता याला परत उकळी आली आहे. उकळी आली की गॅस एकदम कमी करूयात. अर्धा किलो शेंगदाणे आहेत. आता याला एक 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर असंच झाकून शिजवायचं आहे. फक्त काय करायचं तर 1-1 मिनिटांनी याला हलवून घ्यायचं, म्हणजे ते एकसारखे शिजले जातील. तर एक 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर झाकून याला आपण शिजवून घेतलं आहे. फक्त मध्ये मध्ये आपण याला हलवत होतो आणि एक 6 ते 7 मिनिट झाले की शेंगदाण्याचं वरचं साल आहे ना ते थोडंसं असं सुटायला चालू होतं, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद केला की हे शेंगदाणे या गरम पाण्यातनं लगेच गाळून घ्यायचे. तर एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यावरनं ओतून हे शेंगदाणे गरम पाण्यातनं बाजूला काढायचे. तर शेंगदाणे बघा मी इथं गाळणीतनं गाळून घेतले. आता याला आपल्याला एका कॉटनच्या कापडावर पसरवायचं आहे किंवा एखाद्या ताटामध्ये वगैरे काढा. फक्त खाली कॉटनचं कापड असेल ना तर अजून उत्तम. आता याला फॅन खाली साधारण एक अर्ध्या तासासाठी सुकवून घेऊ. तर अर्धा तास आपण हे शेंगदाणे फॅन खाली सुकवून घेतलेत. आता सुकवायचं म्हणजे एकदम कडकडीत सुकवायचे नाहीत, तर याचा ओलसरपणा असावा. फक्त हे वरचं जे जास्तीचं पाणी असतं ना ते निघून जायला पाहिजेत. तर शेंगदाणे अर्धा तास फॅन खाली सुकवून घेतले. याला भाजायला सुरुवात करू. आता खरं बघायला गेलं तर भट्टीमध्ये शेंगदाणे वाळूमध्ये भाजले जातात, पण आता आपल्याकडे वाळू नसेल तर आपण हे मिठामध्ये भाजू शकतो. तर मी काय केलं, लोखंडाची कढई घेतली, त्याच्यामध्ये अर्धा किलो मीठ घातलं आणि याला एक 5 ते 7 मिनिटं गरम होऊन दिलं. गॅस मोठाही ठेवू शकता, पण मीठ आधी चांगलं गरम करून घ्यायचं. आणि अर्धा किलो मीठ घेतलं आहे. तुमची जर कढई मोठी असेल तर जास्त मीठ घेऊन तुम्ही सगळे शेंगदाणे एकावेळी भाजून घेऊ शकता. आता आपण काय करूयात, यातले अर्धे शेंगदाणे याच्यामध्ये घालू. कारण माझी कढई लहान आहे ना, त्यामुळं मी अर्धेच शेंगदाणे घेते. फक्त लक्षात घ्या लोखंडी कढई घ्यायचं कारण म्हणजे ही कढई मीठ घालून आपण असं परतत राहिलो की खराब होते, म्हणून लोखंडाची वापरायची. आता आपण काय करू, हे मीठ असं गरम झालं आहे, कडक होऊन बसलं आहे. याला थोडंसं फोडून घेऊया. आता गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि हे शेंगदाणे साल तडकेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे. आणि हे जे मीठ आहे ना ते मी आधी खूप वेळा वापरलेलं आहे, त्यामुळं वाया काही जात नाही. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. यामध्ये मिठाचं पाणी ऑलरेडी मुरलं आहे की नाही, तर ते मिठाचं पाणी आपल्याला याच्यातलं आटवून हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. तर हे बघा याला मी साधारण एक 7 ते 8 मिनिटं भाजून घेतलं. शेंगदाणे असे तडकायला लागलेत, आवाज येतोय आणि याचं असं साल फुटायला लागलं, म्हणजे साल उकलायला लागलं की समजायचं शेंगदाणे भाजत आलेले आहेत. तर गॅस मी बंद केला आहे.
आता इथं मी असा झारा घेतला, याने आपल्याला याला काढून घ्यायचं म्हणजे मीठ खाली राहतं आणि शेंगदाणे वरच्यावर निघून येतं. आवाज येतोय ना, असा छान कुडकुडीत आवाज आहे. गार झाले की नाही हे अजून छान कुरकुरीत होतील. तर अशाच प्रकारे उरलेले शेंगदाणे थोडे थोडे करून असेच भाजून घेऊयात. फक्त लक्षात घ्या, आपल्याला हे शेंगदाणे एकदम मंद आचेवर साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे. जर गॅस मोठा ठेवला तर शेंगदाणे करपट होतील. तर इथे आपले सगळे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत, छान कुर्रुम कुर्रुम झालेले आहेत. यातले काही दाणे मी तुम्हाला सोलून दाखवते. तर हे बघा, अगदी सहज साल निघतंय, याचा अर्थ ते मस्त कुरकुरीत भाजले गेलेले आहेत. आणि तुम्हाला याचा आवाज बघायचा आहे, तुम्हाला मी खाऊन दाखवते. मस्त कुरकुरीत असे खारे शेंगदाणे किंवा खारे दाणे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी पटकन होते. शेंगदाणे उकळत्या पाण्यामध्ये 6-7 मिनिटं शिजवून घ्यायचे, गाळून वाळवायचे आणि मिठामध्ये भाजून घ्यायचे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.